माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या समर्थकांकडून नवी मुंबईमधील कॉमेडियन प्रणित मोरेला मारहाण झाली। सुशीलकुमार शिंदेंचा नातू वीर पहारिया यांच्यावर प्रणितनं विनोद केलेला होता आणि त्यानंतर प्रणितला मारहाण करण्यात आली आहे। दरम्यान पोलीस तपास समाधानकारक नसल्याचा दावा आता प्रणितनं केलेला आहे। नेमका सूत्रधार कोण हे पोलिसांनी शोधलं पाहिजे। प्रणित मोरेशी या सगळ्या संदर्भात बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी। पाहूयात। कॉमेडियन प्रणित मोरे आपल्यासोबत आहे। प्रणित, एक तर स्वागत आहे तुझं एनडीटीव्ही मध्ये। धन्यवाद। थँक्यू। भारतीय राज्यघटनेनं 14, 15 आणि 16 ही जी आपल्याला मूलभूत अधिकाराची कलमं दिलेली आहेत ना, त्याचा मी स्टन सपोर्टर आहे। म्हणजे माझ्या स्वतःच्या व्हिडिओ खाली इतक्या अश्लाघ्य पद्धतीच्या टीका टिप्पणी होत असतात आणि अनेक जण माझ्यावरती प्रेम करणारे पण आहेत, जसे प्रणितवरती प्रेम करणारे। तर याच्या दोन गोष्टी आहेत। एक म्हणजे तुम्ही त्याच्याकडे किती गांभीर्यानं बघायचं। मी दोन गोष्टी त्याच्याकडे बघतो प्रणित। एक म्हणजे जे अशा पद्धतीच्या कमेंट्स करतात तर त्यांना त्यांच्या कुटुंबातून मिळालेले संस्कार हा एक भाग आहे। आणि जसा तुझा आता मध्ये तो एक व्हिडिओ काल परवा केला की फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन वगैरे, तर मी त्यांचा तो अधिकार पण मान्य करतो। परंतु भारतीय राज्यघटनेनं ह्या आपल्याला दिलेल्या मूलभूत अधिकारामध्ये सुद्धा काही बंधनं घालून दिलेली आहेत आणि म्हणूनच त्याच्यामध्ये फौजदारी संहिता आणि सिव्हिल अशा दोन्ही पद्धतीनं जर कोणाला असं वाटलं की माझी बदनामी होते आहे तर ते त्या संदर्भामध्ये अशा पद्धतीचा निर्णय घेऊन त्याप्रमाणे ते कारवाई करू शकतात। सो प्रणित हा सोलापूरला गेला होता। महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, आपल्या देशाचे माजी गृहमंत्री श्री ज्यांचे नातू पण आता चित्रपट सृष्टीमध्ये आलेले आहेत, तर प्रणितनी या वीर पहाडिया की पहारिया खरं म्हणजे, तर त्याच्यावरती एक कमेंट केली आणि तो व्हिडिओ पण व्हायरल झाला। तर त्याच्यानंतर प्रणित ज्या ठिकाणी हा शो करत होता, तो शो पूर्ण संपल्यानंतर प्रणितला मारहाण झाली। आणि मी जसं म्हणालो की कुठल्याही गोष्टीला दोन बाजू असतात, तर दोन्ही बाजूवरती आपण चर्चा करूया। पण प्रणित, तुला कल्पना होती की असं काही होईल म्हणून? नाही, एक आर्टिस्ट म्हणून आम्ही कधी हा विचार नाही करत। ऍटलीस्ट मी तरी विचार नाही करत की एखादा जोक आपण कॉन्ट्रोवर्सी साठी बनवावा। म्हणजे नेहमी हा हेतू असतो की एक मेसेजही जावा, प्लस लोकांनी हसावं, त्याच्यात एक एंटरटेनमेंट असावी, एवढाच हेतू असतो प्रत्येक जोकच्या बाबतीत। पण मग त्या दिवशी काय झालं? त्या दिवशी म्हणजे 2 तारखेला रविवारी माझा सोलापूरमध्ये शो होता। नेहमीप्रमाणे शो एकदम छान गेला, सगळं सुरळीत झालं। शो नंतर सगळे फॅन्स त्यांनी रांग वगैरे लावली, आम्ही त्यांच्यावर फोटोज काढले, तिथपर्यंत सगळं बरोबर होतं। पण जसे हे फोटोज काढून झाले, काही 10-12 जण होते ते घुसले आणि ते लोक स्टेजवर आले। आधी मला वाटलं की ते फॅन्सच आहेत, पण त्याच्यातले 4-5 जण मागून आले, 4-5 जण पुढून आले आणि काही संवाद न साधता त्यांनी सरळ मला मारण्यास सुरुवात केली। हाताबुक्यांनी मारलं, लाथांनी मारलं त्यांनी मला, आणि इव्हन त्यांनी मला लाईफ थ्रेटही दिला। आणि जेव्हा हे झालं तेव्हा त्यांनी मला एक व्हिडिओ दाखवला, तेव्हा मला कळलं की हे सगळं करण्यामागचं कारण हे आहे की वीर पहारियाबाबत मी एक जोक टाकला होता इंस्टाग्रामवर, तोही काही दिवसांपूर्वी टाकलेला, त्याच्यामुळे ते लोक हे करतात। आणि त्यानंतरही त्यांनी पुन्हा मला मारलं आणि त्यानंतर ते लोक तिथून निघून गेले। पण तुला जी मारहाण झाली, कारण तुझ्या FIR ची कॉपी माझ्याकडे आहे, पण तू तक्रारदार नाहीयेस। एक तर तू स्वतः तक्रार का दिली नाही हा एक मुद्दा, आणि दुसरा तुला जी मारहाण झाली त्याच्यानंतर तुला काही उपचाराची गरज पडली? हो, तर मी FIR का नाही दाखल केली, कारण जेव्हा ही मारहाण वगैरे झाली मी सोलापूरमध्ये होतो। जसे ते लोक तिथून निघून गेले तेव्हा मला जे ऑडियन्स मेंबर होते त्यांनी सांगितलं की यांच्यातला जो एक मेन माणूस होता तो तन्वीर शेख होता, कारण मला सोलापूरबद्दल कोणाबद्दल काही माहिती नाहीये का झालं वगैरे। तेव्हा मला कळलं की हा माणूस आहे। आणि व्हेन्यूचा जो एक माणूस होता म्हणजे मॅनेजरच, त्यांनी तिथून पोलिसांना फोन लावला आणि त्यांनी काहीतरी कॉन्व्हर्सेशन केलं। ते मला म्हणाले की तुमच्याशी पोलिसांना बोलायचं आहे। त्यांनी मला त्यांचा फोन दिलाही। मी पोलिसांना पूर्ण सिच्युएशन सांगितली काय आहे वगैरे। त्या पोलिसांचं नाव मला लक्षात नाहीये, कारण ऑब्व्हियसली सगळं एकदम पटापट झालं। मी त्यांना सिच्युएशन सांगितल्यावर ते मला म्हणाले की ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुमच्याकडे हेल्प पाठवतोय। आणि ही गोष्ट झाली 6-7:15 दरम्यान। 7:30 पर्यंत मी तिथेच थांबलेलो, कोणतीही मदत आली नाही। त्यामुळे मला वाटलं की काही मदत इथे मिळणार नाहीये। सगळ्यांनी मला हाच सल्ला दिला की आता तू मुंबईला जा, तू जी काही ऍक्शन घ्यायची ती तिथून घे। आणि त्यामुळे मदत मिळाली नाही। त्यामुळे आम्ही विचार केला की आता काही पोलिसांची मदत नाहीच मिळाली तर आपण काही इथे करण्याचा काही अर्थ नाही, म्हणून मी मुंबईला निघून आलो। पण मुद्दा हा आहे की प्रणित असेल किंवा कोणी असेल, तर तो व्यक्त होतो आहे म्हणून त्याला जाऊन मारहाण करणं हे कुठल्याही सुदृढ लोकशाहीसाठी बिलकुल समर्थनीय नाहीये। या मुद्द्यावरती मी थांबूया।